कवी नादू महानोर गानसम्राज्ञी लता दिदींना खूपच मानायचे. त्यांच्याविषयी अतिशय आदर हा महानोरांना होता. लता दिदींनी आपल्या पूर्वायुष्यात खूप आघात सोसले. त्यांच्या सुरुवातीचा जीवनप्रवास हा अतिशय खडतर होता याची पूर्ण जाणीव महानोरांना होती. महानोर हे हाडाचे शेतकरी. डोंगराच्या पायथ्याशी महानोरांची खडकाळ शेतजमीन होती आणि ती शेतजमीन अतिशय कष्ट करून त्यांनी त्या शेतजमिनीत सीताफळाची बाग पिकवली होती. लता दिदींच्या खडतर प्रवासाचं प्रतीक म्हणून त्यांनी या बागेला लता मंगेशकर उद्यान असं नाव दिलं. महानोर खेड्यात राहतात, जमीन कसतात आणि कवितेवरही निरतिशय प्रेम करतात याचं दिदींना अतिशय कौतुक वाटायचं. जमिनीशी नातं सांगणाऱ्या महानोरांच्या कविता दिदींना भावायच्या. जैत रे जैत हा आदिवासींच्या जीवनावर असलेला एक चित्रपट. या चित्रपटामध्ये महानोरांचीच गाणी अगदी योग्य आहेत हे दिदींनी जाणलं होतं. माणसाची उत्तम पारख असलेल्या दिदींना महानोरांचा तो गुण लक्षात आलेला होता आणि त्यांनी म्हणूनच या चित्रपटासाठी महानोरांना गाणी लिहायला सांगितली. महानोरांनी सुद्धा या संधीचं सोनं केलं. लोकगीतातली लय, तो छंद, ते जोपासणारी जी लय होती ती आणि जिवंत उत्स्फूर्तता असलेली आपल्या मातीशी बोलीभाषेशी सहजतेनं नातं सांगणारी जिवंत शब्दकळा गीत रूपामध्ये महानोरांची झरझर उतरली. हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीतानं त्या गीतावर सोन्याचा मुलामा चढला आणि स्वरसम्राज्ञीच्या अलौकिक स्वरांचं कोंदण याला लाभलं. या चित्रपटातील सगळीच गीतं अतिशय लोकप्रिय आहेत. त्यातल्याच एका गीतावर पाहूया नृत्याविष्कार. चांद केवड्याची रात.